कधी असं झालंय का की तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठ्यात मोठी आव्हानं सहज पेलता, पण घरी आल्यावर आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी बोलताना मात्र अडखळायला होतं? हा गोंधळ अनेकांना होतो आणि हे अगदी स्वाभाविक आहे. तर आज आपण नात्यांमधल्या याच संवादाचं रहस्य उलगडणार आहोत, तेही अगदी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने. खरंच हा प्रश्न विचारण्यासारखा आहे नाही का? ऑफिसमधली कोणतीही गुंतागुंतीची समस्या आपण चुटकीसरशी सोडवू शकतो, पण घरी आपल्या जोडीदाराच्या मनातलं कोडं उलगडणं कधीकधी डोंगरा एवढं वाटतं. पण ऐका, ही तुमची चूक नाहीये, हे एक कौशल्य आहे जे शिकता येतं, आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. तर मग याचं गुपित काय आहे? बघा, नात्यांमधला खरा संवाद हा शब्दांनी नाही, तर त्या पलीकडे चालणाऱ्या एका अदृश्य संवादाने होतो. खरी जादू तिथेच दडलेली आहे, आणि हे समजून घेणं हाच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. इथेच डॉक्टर सवाणी यांचे खूप सुंदर रूपक आहे. ते म्हणतात, नातेसंबंधात जे शब्द बोलले जातात ना, ते म्हणजे गाण्याचे बोल, पण त्या शब्दांमागचं खरं संगीत म्हणजे ते हावभाव, ती नजर, ती देहबोली, ते आहे अशाब्दिक संकेत. आणि भावनांचा खरा अर्थ ह्याच संगीतात दडलेला असतो. त्यांचे हे विधान बघा, हेच तर सांगतंय. तुम्ही विचार करा, एका मोठ्या ऑर्केस्ट्रामधलं फक्त एकच वाद्य ऐकलं तर काय होईल? सगळं संगीत, सगळ्या भावना आपण गमावून बसू. जर गैरसमज टाळायचे असतील तर त्या ऑर्केस्ट्रातील प्रत्येक सुराकडे, प्रत्येक अशाब्दिक संकेताकडे लक्ष द्यायलाच हवं. तर मग हा भावनिक डेटा ओळखायचा कसा? अहो, ही काही हवेतली गोष्ट नाहीये, हे एकदम ठोस संकेत आहेत. जरा लक्ष द्या. बोलताना अचानक जबडा घट्ट होतोय का? नजर चुकवली जातीये का? ओठ क्षणभर खाली वागतायत का? किंवा श्वास घेण्याची पद्धत अचानक बदलतेय का? हे सगळे रिअल टाईम इमोशनल डेटा पॉइंट्स आहेत, जे आपल्याला त्या क्षणी खरी माहिती देत असतात. आणि इथेच खरा बदल घडतो. या संकेतांना प्रॉब्लेम म्हणून बघणं बंद करा. उलट जेव्हा आपल्याला हे संकेत दिसतात, तेव्हा असं समजा की समोरची व्यक्ती नकळतपणे आपल्याला त्यांच्या मनात डोकावायची एक संधी देत आहे. नातं अधिक खोलवर नेण्यासाठीचं हे एक आमंत्रण आहे. आता बघा, आपल्यासारख्या लोकांची एक सवय असते. कोणतीही समस्या दिसली की आपण लगेच सोल्युशन मोडमध्ये जातो. कामाच्या ठिकाणी हे एकदम बरोबर आहे, उत्तम आहे. पण नात्यांमध्ये भावनिक क्षणी हीच सवय धोकादायक ठरू शकते. म्हणूनच आता आपण एका नवीन, अधिक प्रभावी प्रोटोकॉलवर काम करूया, ज्याचं नाव आहे सहानुभूतीपूर्ण उपस्थिती. हे खूप सोपं पण जबरदस्त फ्रेमवर्क आहे. पहिलं, फक्त निरीक्षण करा, संकेत ओळखा, कोणताही जजमेंट न ठेवता. दुसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सल्ला देण्याची घाई थांबवा, फक्त थांबा. तिसरं, आपलं 100% लक्ष त्या व्यक्तीला द्या. आणि चौथं, एक साधा प्रश्न विचारा, जो हे दाखवेल की आपल्याला त्यांच्या भावनांची कदर आहे. चला एक साधं उदाहरण घेऊया. आपली जोडीदार काहीतरी सांगत आहे आणि अचानक तिची नजर दुसरीकडे वळते. आपला फिक्सिट मोड लगेच ऑन होतो. अरे सोडून दे ना ते, असं करून बघ. हा झाला समस्येवरचा उपाय. आता याऐवजी सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद कसा असेल? तुम्ही शांतपणे म्हणता, मी पाहिलं, तू बोलता बोलता दुसरीकडे पाहिलंस, काय चाललंय मनात? बघा, फरक जाणवतोय ना? इथे उपाय नाही, फक्त आणि फक्त काळजी आहे. या दोन प्रतिसादांमधला फरक आहे ना, तो त्या क्षणी खोलीतल्या हवेत जाणवू शकतो. खरंच, पहिल्या प्रतिक्रियेने दोघांमध्ये एक अदृश्य थंडगार भिंत उभी राहते, एक विचित्र शांतता पसरते. पण दुसरा प्रतिसाद, तो एक उबदार, सुरक्षित जागा तयार करतो. जणू काय आपण म्हणत आहोत, बोल, मी ऐकायला तयार आहे. इथे विश्वास वाढतो आणि मनं मोकळी होतात. आता ही जी सहानुभूतीपूर्ण उपस्थिती आहे, ती फक्त त्या क्षणापुरती नाहीये. असं समजा की ही एक गुंतवणूक आहे, आणि या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे ROI आपल्या नात्यासाठी प्रचंड मौल्यवान आहे. चला पाहूया, तो परतावा नेमका आहे तरी काय. आपलं अंतिम ध्येय आहे भावनिक सुरक्षितता तयार करणं. म्हणजे काय? तर ही एक अशी अवस्था आहे जिथे आपल्या जोडीदाराला 100% खात्री असते की ते आपल्या समोर आपलं मन कसलंही दडपण न ठेवता मोकळं करू शकतात. आणि लक्षात ठेवा, ही सुरक्षितता महागड्या भेटवस्तूंनी नाही, तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या विश्वासार्ह प्रतिसादांमधून तयार होते. तर मग हा परतावा आहे तरी काय? ऐका, गैरसमज वितळून जातात आणि तिथे स्पष्टता येते. आपण नकळत प्रतिक्रिया देणं थांबवतो आणि विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला लागतो. नात्यात विश्वासाचा असा पाया रचला जातो जो सहजासहजी डळमळीत होत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय? एक असं खोल, अर्थपूर्ण नातं जे आपण सगळेच शोधत असतो. तर आता प्रश्न फक्त एकच आहे, आपण आपल्या नात्यात यापुढेही फक्त गाण्याचे बोल ऐकत राहणार
की त्यामागे दडलेलं खरं संगीत अनुभवण्यासाठी तयार होणार, त्या खऱ्या भावना समजून घेणार. निवड आपली आहे,